हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण जी रेसिपी करणार आहे ती स्पेशली ना ऍसिडिटी ज्यांना होते त्या लोकांसाठी आपण ही करत आहोत। तर या रेसिपीचं नाव आहे आमसुलाचे सार आणि आमसुलाची चटणी। ही ना रेसिपी जी आहे ती झिरो वेस्ट रेसिपी आहे। काय होतं बऱ्याच वेळा की ना आमसुलाचं सार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आमसुला भिजवतो, मग त्यातला जो अर्क काढला किंवा ते गाळून काढलं तर मग त्या आमसुलांचं काय करायचं, तर त्यापासून आपण एक झटपट आणि 2 मिनिटात होणारी चटणी बघणार आहोत। आमसुलाच्या सारासाठी ना मी 18 ते 20 आमसुलं आहेत ना अशी वाळवलेली असतात, तर ती घेतलेली आहेत एका बाउलमध्ये। त्यात आता 1 कप गरम पाणी टाकून घेऊयात आपण। आता हे अर्धा ते 1 तास आपण यांना झाकण ठेवून छानपैकी भिजवून ठेवूयात। आता 1 तास आपण यांना हे आमसुलं छानपैकी गरम पाण्यात भिजवून घेतले। आता हाताने काय करायचं, असं चोळून चोळून थोडंसं ना असं रब करून यांना त्याचा अर्क काढून घेऊयात आपण छानपैकी याचा अर्क काढून घेतलेला आहे। आता आपण गाळून घेऊयात हे सगळं। मी एक पातेलं ठेवलं आणि त्याच्यावर ना एक छान गाळणी ठेवली आहे। आता हे सगळं गाळून घेऊयात आपण। आता हे जे आमसूल आहे ना जे गाळलेलं आहे ते आपण एका वाटीत ठेवूयात। त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते। एका वाटीत काढून ठेवूयात। आता हा जो आमसुलाचा अर्क आहे त्यात आपल्याला 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात आपण पाणी मिक्स केलेलं आहे आणि आपण आता आमसुलाचं सार करायला घेऊयात। आता ना फोडणीसाठी मी एका कढईत आहे ना 2 चमचे तूप टाकून घेतलंय। त्यात ना आपण आता 1 चमचा जिरे टाकूया, 2 ना बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद। आता 1 मिनिट आपण छानपैकी हे फ्राय करून घेऊयात मस्त। आता छान फ्राय करून झाल्यावर ना हे आपण कोकमचं सगळं पाणी टाकून घेऊया त्याच्यात। आता यात ना चवीनुसार मीठ, 2 चमचे गूळ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे आपण सगळं मिक्स करून ना ह्याला छानपैकी एक उकळी काढून घेऊया। आपल्या आमसुलाच्या साराला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि अशा पद्धतीने सार तयार आहे। आपण आमसुलाच्या साराचं जे पाणी आपण काढलं आणि त्यातले उरलेले जे आमसुलाचा जो अर्क असतो तो आपण सगळा ना ह्याच्यात आहे ना काढून घेऊया। आता अंदाज किती झाला माहितीये का, की आपली ही जी आमटीची वाटी आहे तेवढे अर्धी वाटी आहे ना तेवढं सगळं सत्व त्यातलं निघालं, म्हणजे आमसूल निघालं। ते आपण एका छोट्या मिक्सरमध्ये टाकून घेऊयात, कारण आपल्याला आता याची आमसुलाची चटणी बनवायची आहे। कारण आपण काय करणार आहे, ही जी रेसिपी आहे ही झिरो वेस्ट आहे, म्हणजे आपण आमसुलं भिजवलं, त्याचं पाणी काढून आपण अर्क काढून सार पण केलं आणि उरलेलं जे आमसूल आहे त्याची आता आपण चटणी करत आहोत। अर्धा चमचा जिरे, 1 चमचा गूळ, चवीप्रमाणे मीठ। आता ह्याच्यात ना अर्धा चमचा मी तिखट घालते। तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल। आणि आता आपण ही चटणी छानपैकी वाटून घेऊया। आपण वाटून घेतलेलं आहे। आता थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकून मस्त पेस्ट करून घेऊया। तर मस्त आपली अशी आमसुलाची चटणी तयार आहे। तर फ्रेंड्स, आपले उन्हाळा स्पेशल असे पित्तशामक कोकम सार म्हणजेच आमसुलाचे सार आणि आमसुलाची चटणी तयार आहे आणि आपण ती छानपैकी सर्व करून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना झटपट होणारी आणि ऍसिडिटीच्या गोळ्या घेण्यापेक्षा कधी पण आपण नॅचरली फूड मधनं जर घेतलं तर कधी पण चांगलं। आणि जर आहे ना ऍसिडिटी खूप अशी जास्त होत असेल लोकांना तर त्यांनी 8 दिवसातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा हे करून प्यायलं तरी चालू शकतं। आता उन्हाळा आहे तर तुम्हाला असं वाटेल की गरम गरम कसं प्यायचं, तर नक्कीच हे ना थंडगार करून प्यायला तरी छान लागतं बरं का। आणि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात म्हणजेच थंडीत तुम्ही गरम गरम पिऊ शकता, म्हणजे असा याचा फायदा आहे। सो तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।